एकमेकांना तुम्ही जर मान दिला नाहीत, तुम्ही एकमेकांना लोकांसमोर आद्या पद्या शेळ्या मेंढ्या अशा काहीतरी नावाने जर हाका मारत राहिलात, पशप्या आलाय, अंड्या आलाय, हे तुम्ही ऑन स्टेज लोकांच्या समोर तुम्ही बोलतात. आज मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये जर समजा बघितलं, मराठी चित्रपट खूप मोठा आहे, पण मराठी चित्रपटामध्ये स्टार नाही. मराठी चित्रपटामध्ये कलावंत आहेत. 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत चर्चेचा विषय ठरली. विशेष करून मराठी कलाकारांच्या टोपण नावावरून उचललेला मुद्दा. राज ठाकरे यांनी या मुलाखतीत कलाकार एकमेकांना चार चौघात अंड्या, मॅक, पचक्या, मामा, मक्या अशा टोपण नावानं हाक मारतात असं म्हटलं. मात्र कलाकारच एकमेकांचा आदर करत नसतील तर लोक तुमचा आदर का करतील असा सवाल करत त्यांनी कलाकारांनाही सुनावलं. याच संदर्भात अभिनेते आनंद इंगळे यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. मराठी इंडस्ट्रीत आनंद इंगळे यांना अंड्या नावानंच ओळखलं जातं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले, राजसाहेब या अगोदरही हे बोलले होते, पण त्यांनी जाहीरपणे हा मुद्दा मांडल्यानं मला एक सुखद धक्का बसला. त्यांचा मुद्दा मला पटला. कोणीतरी माझ्या टोपण नावानं हाक मारून माझी किंमत कमी होते असं नाही, पण सगळ्या जणांसाठी या सगळ्या गोष्टी नसतात. ही लाईन मला इथे अधोरेखित करावीशी वाटते. हे सगळ्याच कलाकारांनी पाळलं पाहिजेच. पण कुठल्याही कार्यक्रमात किंवा अवॉर्ड फंक्शन मध्ये कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर विनोद करणं थांबवावं. कारण काही कार्यक्रमातून मी अत्यंत कुचका माणूस आहे असं विनोद म्हणून बनवलं जातं. तेव्हा मला वाटतं की या गोष्टीचा नंतर खूप वेगळा परिणाम होतो. आपणच नॅशनल टेलिव्हिजनवर ही गोष्ट जपायला हवी, आपल्या वैयक्तिक आयुष्यात जपायला हवी. राजसाहेब ठाकरेंचं म्हणणं मला 100% पटलंय असं म्हणत आनंद इंगळेंनी आपलं मत मांडलंय. सध्या राज ठाकरेंच्या या वक्तव्याला मराठी इंडस्ट्रीतून समर्थन मिळत असल्याचंही दिसतंय. यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.